ते तेलकट घातली आता कोणाची कढी खायची म्हणजे तर आता बघा बारामतीवरनं डायरेक्ट मी आली स्वीटीकडं. तर तुम्हाला सांगितलं होतं मी स्वीटीकडं चालले म्हणून. त्याच्यामुळे सकाळ सकाळ काय गडबड करून तिथून 8 वाजता आम्ही निघालो होतो बारामतीतून. बरोबर 12 वाजायच्या आधी इथं स्वीटीपाशी आलो आहे. कारण आहे ना 12 वाजायच्या अगोदर यायचं होतं. तर आज आहेत महाळ पितरपाटाचा महिना आहे ना, तर महाळ येतं आज. महाळ जेवण्यासाठी पितूर म्हणून स्वीटीच्या वडिलांना म्हणजेच तुमच्या दाजींना. दाजी म्हणजे आता हे आमचे दाजी होते यांचे आता झालेले इवाई. हिचे इवायांनाच असतं ना पहिल्यांदा. हां, आणि ही म्हणजे ना ह्याच वर्षी ह्यांनी आता लग्न झाले त्याच्यामुळं पहिलंच वर्ष ही महाजीव घालायचं त्याच्यात याच्यात असतं ना. तर इथं बघा हे सगळं पूर्ण असं केलेलं आहे. काय काय करावं लागतं हे बघा. गुळवणी, आमटी, पोळी, खीर पण केली. खीर आम्ही खीर नाही करत. आम्ही हे बाकीचं सगळं करतो पण खीर नाही करत. कुरडई, भजी आणि कढी वडी काय काय असते ना, काकडी, हे सगळं ती. तर मग अशी इथं कागदाचा पुट्टा कापून आण, तुकडं तुकडं बारका असं करून एका परत ते कागदाचं तुकडं बारका करून शिने आण. जाळ करायचा आणि त्याच्यावरती खायच्या पानाने तूप सोडायचं, धूर करायचा. इस्तो आहे का नाही? इस्तो कुठला आता गॅसवर सगळं केलं नाही. रात्री पाऊस झाला हा तुकडं बारीक करायचं. थोडा 5-6 सांगते ना मी. तर याच्यातलं होय ग तायशा, तू काय काय केलं याच्यातलं? हा संपूर्ण काय केलं नाही, अर्ध सगळं केलंय. होय, पुरण बनवलं, आमटीच केलं, म्हणजे मदत करू लागितली. संपूर्ण ही बनवायचा हक्क फक्त तिचाच असतो. मानते हा तिचाच आहे. हा बरोबर तिचाच आहे. पूर्ण मान तुझाच आहे. हा तुझ्याच हातून पाहिजे ती. हा बरोबर. माझ्या लक्षात नाही. मी म्हणते आई नानांचा मान असतो ना घरी तिथं, तर आमचा नाही त्याच्यामुळे मी म्हणते तसं. पण इथं हिचाच मान आहे पूर्ण. हा या दोघांचाच मान आहे पूर्ण. जेवण घालायचं हे सगळं बनवायचं आणि जेवण घालायचं हे तर कोणाचा मान नसतोय. हा या दोघांचाच असतंय, दुसऱ्या कोणी घालायचं नसतं. हा आकाने सगळं. मी आले त्यावेळेस पोळ्या लाटत होती. बरोबर आम्ही 12 वाजायच्या आधी आलो. इतकी गाडीत आणली ना, आल्यावरती आहे ना हे कान्यास तास बूम करत होतं. ते वाऱ्याचा आवाज सगळा कानात बसला. बघ लाईट आली. आम्ही आल्यापासून लाईट नाही. लाईट आली म्हणून ना. मग काय TV बंद पडते, वायफाय बंद पडतंय लाईट गेल्यावर, फॅन बंद पडतोय. त्याच्यामुळे लाईट महत्वाची, लाईट पाहिजे. हा फिल्टर चालू करायचं. फिल्टर भरून घेतलाय ना. पप्पा कुठे गेलं त्याच्या? तूप टाकायचं थोडंसं. दाजी बघा या की इकडे, या की इथंच बसायचंय ना. हा इथंच बसायचं. या इकडं, या इकडं. दाजी म्हणजे पहिल्यांदाच हे म्हणजे असं पितूर जेवायला पहिल्यांदाच असं जावायच्या घरी पहिल्यांदाच म्हणजे ही मान असा भेटलेला आहे. कारण इथून माग आजपासून दरवर्षी दरवर्षी बसा यायचं. काय अडचण असली तर सोडून यायचं. यावंच लागेल. मामा हा तेवढंच राहिलंय आता महत्वाचं. सगळं बनवलेलं सगळं झालेलं. ताटं केलेत. म्हणलं आता स्वीटीकडे आले तर थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला सांगावं काय कारण आले इकडं स्वीटीकडे. त्याच्यामुळे मी व्हिडिओला सुरुवात केली. तर काय मग तुमचं 2 शब्द? टोपी डोक्यातच ठेवली. जेवण करूच तर नाही काढायची. हा चला घेऊ आता जेवण करून. आता किती वाजले त्याच्या? पाणी तू घेणार होते, आका घ्यायला लागली.
वगैरे धरायला. किती आणले ते? दोन. आणि आता हे करायचं. ते दूर करायचं असतं, तुपाचा दूर करायचा दळून असतो. द्यायचं सगळं कागद मग तुपाची वाट आवडते. तूप देते पाण्यात दोन घ्या. दळून देते चांगलं म्हणजे इस्तू पाहिजे होता ग, इस्तू मध्ये लय भारी झालं असतं. हा, ते पुन्हा याचा- पाऊस पडला आमचं लय नियोजन होतं बाहेर स्वयंपाक करायचं. त्याचा इस्तू नाही ना राहायचा. चुली बनवायचं आम्ही तर तसं. पुरणपोळी चुलीवर बनवणार होतो. पण अचानक झालं पाऊस. हराळी तोड ठेवायचं नारळाचं आता काढायचं हे झालं. हे केलं, हरळ ठेवायचं. हरळ नाही ते आमटी असते. असं असं की एक मेणबत्ती होतं मग सुरगुल पानं टाकायचं बघ दमात दमात एकदम तोडमोड पीठ असून ग. तिने जमतं तोडून. झालं ते पानात साराव भाजून ना आला का तुपाचा वास. बस आता जेवायला. बसा आता जे चला आता जाऊ का? हा 5 वाजले इथंच. पाऊस यायला लागला की. पाऊस इथं पोपळज मध्ये जाऊन थांबायचंय की पिल्यापाशी कार्तिकी पशी जायचंय, तिथं थांबायचंय. तर आता जेवण हे झालं. अजून काय कसं झाला आमचा स्वयंपाक मळाचा एकच सांगा. चांगला झाला. पण या दोघी सासू सुना काय करतात माहितीये का? दोघीच करतात आणि एकामेकीला विचारतात चांगलं झालंय का. असतो आम्हाला पण तरी काही विचारायचं एकामेकीला. विचारायचं आपलं. एकामेकीला विचारायचं खायचं, बाजूला बसले त्यांचं काय नाही. काय ती म्हणते मला मीठ किती टाकू, मी म्हणते तिखट एवढं बस का, ती म्हणते बस झालं. दोघींच्या विचाराने करता येतं. बरं या चांगलंय. असंच विचाराने राहावा मायली की सारखं. हा, मग काय. हा? असं द्या. चला हाय आली किती घाई गडबडीने आली सकाळी माहितीये का? हा? घरामधून आली माहिती आहे की. चला आता निघतो आम्ही पोपळजवरनं. मग जिंतीला सगळी बाहेर थांबलेत बघा. आणि इकडे बघितलं का, ह्या आजी पण आले तर स्वीटीकडे सारखे येतात बघा बसायला, बोलायला, गप्पा मारायला. सगळी तिकडे जाऊन थांबले तर कुणी असू नसू एकदा धडका खाऊन जायचं घराला. जिम पण यायला लागली. या आबाळ आलंय चांगलंच. चला बाय बाय. विठ्ठल कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आला आणखी बघा की या. तर आता बघा आम्ही आलो आहे पोपळज मध्ये केशवच्या घरी. तर केशव आणि वहिनी छकुली पशी आहे तिकडे दवाखान्यात. आम्ही आलतो स्वीटीकडे इकडं. तर म्हणलं जाता जाता काकींची, दादांची, लेकरांची सगळ्यांची गाठ भेट घेऊन जावं. तुम्हाला बघितलं नाही बरं का दादांनी. दादा म्हणले कुणाबर आले, थांब म्हणले. थांब हॅलो हॅलो हे काढतो काढा काढा. हं. दादा बाहेर ना आलेत बघा आताच. कोणी कोणी आला पुरीकड गेलतो. हा? पुरीकड हा. कुठं? आहे का चांगलं पोरीचं चांगलंय, मजेत आहे. हा चांगलंय चांगलंय. बरं आहे ना हा बरं आहे. चौकशी करते दादा स्वीटी. केव्हा गेलता दुपारी. हं. मग येताना आलं नाही उशीर झालता. हं. माळ होत, माळ पित्र जेवायला. हं. हा मग ते लवकर जावं लागतं. इकडे बसलेत आमच्या काकी, इकडे बसलेत तुमचं दाजी. आणि पिल्या बघा आलं की दाजींकडे गेला. या दाजींना सोडलंच नाही. इकडे कार्तिकी बसली. आल्या कार्तिकीने पाणी आणून दिलं. बरं आहे का कार्तिकी? बरं म्हणून किती वेळा विचारते. आता आल्या आल्याच विचारलं. पिल्या बघा कशी मस्ती करतय बघितलं का? होय काकी राहतोय का चांगला? रडत नाही ना? पाऊस येतोय टिपका टिपका, आभाळ आलंय चांगलं. दादा गेले बघा आतमध्ये जाऊन बसले.
बाप्पाच्या मागे लागला विठ्ठल विठ्ठल करतोय करतात बाप्पा म्हणला तुला निघून जाताना त्याला झोपीतलं उठला आंघोळ पिंघोळ केली कपडे घातली व्हिडिओ कॉल केलता का नानाला मला चला घेऊन का मला चला घेऊन मला चला घेऊन होय करू आपण आता पिलिया तुझं काय चला चला म्हणलं ती एकटाच गेला आता आम्हाला नानाला व्हिडिओ कॉल करायचा आहे बघा म्हणजेच पिलूच्या पप्पांना हाय का नाही बाबू मामाचा मोबाईल आणला काय करायचं फोन करायचा ना कुणाला करायचा फोन हा नानाला फोन करू हा थांबा मोबाईल धरावं तुम्ही बघू केशवला आम्ही फोन लावतो हे धरा की मी करते की करायला येडा मारून आला आता आम्ही निघालोय ना तर बघा झिमझिम थोडीशी येते आणि इकडं ना सूर्य पूर्ण दिसतोय हा. आणि ह्या साईडला ना सगळं पावसाचा आभाळ दिसतोय बघितलं का हे बघा सूर्य दिसतंय का आता सध्या आम्ही आहे घरच्या पुढे झाडाच्या आडला ढग नाही तिकडं त्या डोंगर पण नाही ढग पण नाही झाडाच्या आड गेला आणि पावसाचं काय वातावरण झालेलं